मुंबईतलं आंदोलन 4 सप्टेंबर पर्यंत लांबवण्याची जरांगेंची रणनीती। बुधवारी आणखी आंदोलक मुंबईमध्ये आणणार असल्याची जरांगेंची ग्वाही। मनोज जरांगेंच्या आंदोलनाला 1 दिवसाची मुदतवाढ। मुंबई पोलिसांकडून अटी शर्थींसह वाढीव मुदत, तर मुदतवाढ देण्यामागे षडयंत्र असल्याची जरांगे पाटलांना शंका। मराठा आंदोलकांना जेवण आणि पाणी मिळू नये म्हणून दुकानं बंद ठेवली। जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकार सकारात्मक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भूमिका। तर आंदोलनाच्या आडून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नये, फडणवीसांचा विरोधकांना टोला। टोलवाटोलवी बंद करून मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करा। उद्धव ठाकरेंचा सरकारवर घणाघात। सोयीची भूमिका घेऊन भांडण लावू नका, फडणवीसांचंही ठाकरेंना प्रत्युत्तर। मराठा आरक्षणावरून सत्ताधारी विरोधक भिडले। जरांगेंच्या आंदोलनाआडून महायुतीचं सरकार पाडण्याचा डाव। अजित पवारांचे आमदार खासदारही सहभागी। ओबीसी नेते लक्ष्मण हकेंचा गंभीर आरोप। तर जरांगेंच्या आंदोलनाला आमचा उघड पाठिंबा, मिटकरींचं प्रत्युत्तर। मनोज जरांगेंच्या मागणीनुसार आरक्षण द्या, पंढरपूरचे भाजप आमदार समाधान आवताडेंची मागणी। विधानसभेचं अधिवेशन घेण्याची ही लेखी विनंती। बिहारच्या पाटणामध्ये काँग्रेस भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी। राहुल गांधी, तेजस्वी यादवांच्या मोदींवरील टीकेनंतर भाजप आक्रमक। आणि 80व्या वर्षी संघानं जबाबदारी दिली तरी पार पडणार। तर 75व्या वर्षी निवृत्तीबाबत कधीही बोललो नाही, सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य।